मुंबईमधील 113 वर्ष जुना ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल हा इतिहास जमा होणार। दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे वाहतूक बंद, पुलाचे पॅनल हटवण्याचं काम हाती। एल्फिन्स्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा, मध्य रेल्वेची वाहतूक दादरपर्यंतच सुरू, तर दादर ते सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली। काम वेळेत पूर्ण झालं असलं तरी देखील ओव्हरहेड वायरमुळे विलंब। 15 डब्यांच्या फलाट विस्तारासाठी ठाणे ते डोंबिवली दरम्यान सकाळी 10 पर्यंत ब्लॉक। ठाणे ते डोंबिवली दरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द। अमेरिका इराण युद्धाचा अंडे उत्पादक व्यवसायाला फटका बसला। युद्धामुळे कोंबड्यांचं खाद्य आणि मेडिसिन यांचे भाव प्रचंड वाढले। उत्पादन खर्चात वाढ झाली आहे। असं असताना दुसरीकडे मात्र अंड्यांचे दर गडगडले। परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास अनेकांना आता व्यवसाय बंद करण्याची वेळ। गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीमधील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद, तर एलपीजी मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीचे दर 61 वरून 125 रुपये लिटर। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा चांगलाच संताप, तर सिलेंडर वेळेवर मिळत नाहीये, त्यामुळे ग्राहक तासनतास उन्हात उभे। रायगडच्या पेणमधल्या कामार्ली परिसरातील गॅसचा पुरवठा ठप्प झाला, त्यामुळे हॉटेल चालकांवरती चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। वाढलेल्या जेवणाचा ताण आणि त्यामध्ये लाकडावर स्वयंपाक अशी हॉटेल चालकांची तारेवरची कसरत। अकोल्यात अवैध डिझेल साठ्यावरती पोलिसांची कारवाई। 750 लिटर डिझेल जप्त। या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतलं। पेट्रोल आणि डिझेलच्या काळा बाजारावरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला। बीडमध्ये अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला, तर कंत्राटदारावरती गुन्हा दाखल। नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अर्जुन नगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। घरातील भांडी, धान्य, कपड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल हातातोंडाशी आलेला घास हिरावला, त्यामुळे शेतकरी संकटात। बीड जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। भर उन्हाळ्यामध्ये नदी, ओढे पाण्यानं प्रवाहित। 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना फटका बसला। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बसला। भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरीही संकटात। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात। कलिंगडाच्या वेलावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव, त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता। बीडच्या आष्टीमधील खरडगव्हाणमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। शेतातील काढणीला आलेला कांदा पिकाचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस। सततच्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। अवकाळी पावसामुळे सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकालाही फटका। अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका। नेरपिंगळा या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं उन्मळून पडली। पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पाहणी। सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी। मंत्री रावल यांची प्रतिक्रिया समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती। अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राहणार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू राष्ट्रीय कार्यसमिती बैठक। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा। आता जय पवार यांची ही मागणी। विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावरती सर्वांच्याच मनात शंका। जय पवार यांचं वक्तव्य। जय पवारांच्या आज बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा भवनमध्ये आढावा बैठक। बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असं देखील याआधीच केलेलं स्पष्ट। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। आज अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी देखील आग्रही। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देणाऱ्या शरद पवार गटाची राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उडी। राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात आज महत्त्वाची बैठक। निवडणूक लढवायची की नाही यासंदर्भात निर्णय होणार। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करू। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचीही भूमिका। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख। बारामतीकर कोणासोबत आहेत हे सर्वांना माहिती आहे। विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं। जय पवार यांचीही प्रतिक्रिया। विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार ठरवतील। जय पवार यांचीही माहिती।
सुनेत्रा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षांना आवाहन. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल. मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया समोर. बारामती पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस ठाम. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुनरुच्चार. आज दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावं. सुनील तटकरे यांचं ट्विट करत हे आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे. मिठाचा खडा टाकू नका. प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवार रिंगणात. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगता हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब. 2 दिवस चौकशीनंतर मुलगा हर्षवर्धन खरात गायब. हर्षवर्धन खरात गायब झाला त्यामुळे तपासासाठी अडचणी वाढल्या. खरात आणि नेत्यांमधील सीडीआर दमानियांना कुठून मिळाला? जयश्री खाडेलकर यांचा हा सवाल. दमानियांना ताब्यात घेण्याची देखील मागणी. जेव्हा मी लढते तेव्हा माझ्यासाठी माझ्याकडे पूर्ण माहिती येत असते. सगळी माहिती एसआयटीकडे दिली आहे. जयश्री खाडेलकरांच्या वक्तव्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया. दमानियांना कोण माहिती पुरवतं? दमानियांनी बाहेर काढलेल्या माहितीची विश्वासार्हता आहे? अंधारेंचाही सवाल. अंजली दमानिया रॉ प्रमुख नाही. खरात कोणत्या नेत्यांसोबत फोनवर बोलला ही माहिती दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाली असेल. संजय राऊत यांचा हा आरोप. दमानियांना कुठून माहिती मिळाली याची चौकशी होणार. नवनाथ बनी यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री कार्यालय दमानिया यांना कशाला माहिती देईल? प्रवीण दरेकर यांचा हा सवाल. बोलण्याला कोणताच आधार नाही. प्रवीण दरेकर यांचं संजय राऊत यांना उत्तर. भोंदू खरातच्या परातीत महायुतीतील अनेक नेतेगण. सीडीआरवरून हे समोर आलं. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया. अनेकांची कुटुंब आणि जीवन उद्ध्वस्त झालं. याची जबाबदारी कोण घेणार? सचिन सावंत यांचा हा सवाल. खरात प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी सुरू. खरात प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्यास कारवाई करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर. बंधू अशोक खरातच्या कथित स्वीय सहायकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी. मिरगाव या ठिकाणी आता रमेश शिंगे हा व्यक्ती अशोक खरातचा पीए असल्याची चर्चा. हिंगेंकडून बंधू खरातबाबत आणखी नवे खुलासे होण्याची देखील शक्यता. बंधू खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचं प्रकरण. जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकरांची चौकशी. बंधू खरातनं सर्व खात्यांची जबाबदारी घेतलेली. खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली. कांडेकरांची कबुली. माणसाला देव बनवू नका. भोंदूगिरी जादूटोण्यावर आमचा विश्वास नाही. कीर्तन ऐकायला आवडत असलं तरी भोंदूगिरीला विरोध. खरात प्रकरणावरती राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं हे वक्तव्य. ज्यांच्या अंगात शिवराय त्यांची उंची शिवरायांसारखी होते. नितेश राणेंकडे बोट दाखवत जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य. डोकं सडलंय का? जरांगेंची निलेश चंद्र यांच्यावर टीका. माईक दिसला की यांना फक्त हिरवा झेंडा दिसतो. इम्तियाज जलील यांची नितेश राणे यांच्यावर टीका. लोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्द्यावर गॅस पुरवठ्यावर बोलावं. जलील यांची टीका. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करायला हवा. तेलंगणाचे आमदार असलेले टी राजा यांचं नांदेडमध्ये हे विधान. महाराष्ट्रातील मदरसे बंद करणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं टी राजा यांचं वक्तव्य. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. प्रत्येक घरात 5-5 बंदुकी असायला हव्या. टी राजा सिंह यांचं वक्तव्य. देशद्रोही हल्ला करण्यात आले तर आता त्यांना गोळी मारण्यासाठी हत्यारं पाहिजेच. टी राजा यांचं हे विधान. मध्य प्रदेशच्या अनूपपूर या जिल्ह्यातील कोथमामध्ये इमारत कोसळली आहे. 2 जणांचा मृत्यू झालाय. बचाव कार्य सुरू. घडलेली दुर्घटना अतिशय गंभीर. दिलीप अहिरवार यांची प्रतिक्रिया. बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप. कथित ऑडिओ क्लिप देखील फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली. आमदार प्रवीण तायडे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार. समरजित घाटगे यांची भाजपमध्ये घरवापसी होणार. 8 एप्रिलला घाटगे भाजपमध्ये प्रवेश करतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश होईल. समरजित घाटगेंना विधानसभेत तिकीट न मिळाल्यानं शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द. काही महत्त्वाच्या कामानिमित्त शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता होती. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचाही समावेश. नाशिक जिल्ह्यातील अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत. राज्य सरकारकडून ही मदत केली जाईल.
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विहीर तात्काळ बुजवण्याचे आदेश, तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना नेत्यांसमोर त्यांचा आक्रोश, विहिरीच्या मालकावरती मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल. सातपूर परिसरातल्या सेक्स स्कॅन्डल आणि खंडणी प्रकरणामध्ये उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. एरंडेने किती व्हिडिओ काढले याचा तपास केला जाणार. नांदेडमध्ये हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू, कॅनल रोडवरती मध्यरात्री उशिराची ही घटना, गँगवॉर असल्याची चर्चा, मात्र अद्याप नेमकं कारण अस्पष्ट. 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नागपूरमधील अथर्व ननुरेचे अपहरण करून हत्या, भरतवाडा पुलावरती पोत्यात मृतदेह देखील आढळला, त्यामुळे खळबळ. शहर पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. नवी मुंबईमध्ये स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटवरती पोलिसांची कारवाई. रोडपालीमधील गोल्डन किंग स्पावरती छापा टाकला. उत्तराखंडमधील एका जोडप्याला अटक.